आमदारांच्या आदेशाला व्यापाऱ्याने अगदी फाट्यावर मारले. आमदाराच्या जर शब्दाला किंमत नसेल तर सर्वसामान्य बेदाणा उत्पादक शेतकऱ्याच्या शब्दाला किंमत असेल का इथं? अहो, हे बाजार समितीचे संचालक त्यांच्या आशीर्वादाने निवडून आले आणि त्यांनी एखादा शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेतला. ते बी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेतला होता. अंमलबजावणी बाजार समितीने करायला पाहिजे होती का? आमदाराचाच आदेश फाट्यावर मारायचा. बाजार समितीने तेच केलं. 15 ऑगस्ट झाल्यानंतरचा सोमवार आहे, तिथपर्यंत मी बघणार. त्या सोमवारी जरी उधळण झालीच, निश्चितपणानं बाजार समिती आमच्याकडनं फुटणार, 100% फुटणार. काय शेतकऱ्यासाठी मला जेलमध्ये जायला लागलं तर मला काही फरक पडत नाही. जे बाजार समिती म्हणजे सभापती आलते, उपोषण सोडल्यानंतर त्यांनी काही इकडे बघितलंच नाही. जर तसं लक्ष घालून जर इथं अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला असता, हिंमत नव्हती कुठल्या व्यापाराची उधळायचं बेदाना. बाजार समितीच्या पत्रावरच एक वाक्य आहे बघा, शेतकरी सुखी तर जग सुखी. शेतकरी इथला दुःखी आहे आणि हे शेतकऱ्याच्या जीवावर हे सुखी आहेत. नमस्कार, मी संकेत पाटील पुन्हा एकदा एका नव्या विषयासह नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. मागील गुरुवारी आपण एक व्हिडिओ बनवला होता. बेदाण्यासंदर्भात अमोल काळे यांनी उपोषण केलं होतं आणि बाजार समितीनं ते 1.5 दिवसात उपोषण सोडलं होतं. त्यांचा विषय एकच होता की जी बेदाण्याची उधळण होते सौद्यादरम्यान, ती उधळण झाली नाही पाहिजे. बेदाण्याच्या बॉक्समधून प्रत्येकी 2 ते 3 किलो बेदाणा उधळला जातो आणि ते शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. या प्रश्नावर त्यांनी उपोषण केलं होतं. अवघ्या 1.5 दिवसात आमदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण त्यांनी मागे घेतलं होतं. गुरुवारचा दिवस गेला, शुक्रवार, शनिवार, रविवार. अवघ्या 4थ्या दिवशी सोमवारी जो तासगावमध्ये बेदाण्याचा सौदा झाला, त्या बेदाण्याच्या सौद्यात पहिल्यासारखी स्थिती एरे माझ्या मागल्या अशीच झाली. पहिला जसा बेदाणा उधळला गेला होता तसाच बेदाणा पुन्हा एकदा उधळला गेला. मग प्रश्न असा आता उद्भवतो की आमदारांनी सांगितलेल्या किंवा लिहून दिलेल्या लेखी आश्वासनाचं काय, आणि व्यापाऱ्यांनी आमदारांना आरसा दाखवलाय का, किंवा त्यांच्या उत्तराला केराची टोपली दाखवलंय का? मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही जो व्हिडिओ बघितला आता तो बघून काय वाटतंय? तुम्हाला आश्वासन दिलं होतं की असं काय होणार नाही, पुन्हा एकदा तेच झालंय? बुधवारी जे आंदोलन आम्ही केलं, त्या आंदोलनाची दखल घेऊन तासगावच्या आमदारांनी त्या दखल घेतली. सगळ्या मागण्या आमच्या मान्य केल्या. बेदाणा उधळण झाले नाही पाहिजे, सॅम्पलसाठी घेतलेला बेदाणा बॉक्समध्ये पडला पाहिजे, वटाव जे पैसे दिले जातात शेतकऱ्यांना त्याचे 2% व्याज घेतलं नाही पाहिजे. या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि त्या मागण्या आहेत त्याचं जर उल्लंघन बाजार समितीने किंवा व्यापाऱ्याने केलं तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करू, अशा पद्धतीचं लेखी आश्वासन लेखी पत्राद्वारे मला त्यांनी कळवलं. आणि शनिवारी आंदोलन गुरुवारी संपलं, शनिवारी तर उधळण झाली, ते पण जाऊ दे म्हणलं सोमवारी बघूया. सोमवारी तर बिनधास्त व्यापारी सगळं उधळण बिधळण सगळं आमदारांनी सांगितलेलं काही आमदारांच्या आदेशाला व्यापाऱ्याने अगदी फाट्यावर मारले. आमदारांच्या आदेशाला फाट्यावर मारलंय 100%. अहो, हे बाजार समितीचे संचालक त्यांच्या आशीर्वादाने निवडून आले आणि त्यांनी एखादा शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेतला. ते बी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेतला होता. अंमलबजावणी बाजार समितीने करायला पाहिजे होती का? आमदाराचाच आदेश फाट्यावर मारायचा. बाजार समितीने तेच केलं. ज्यावेळी तुमचं उपोषण सोडलं त्यावेळी आमदारांच्या बरोबर बाजार समिती सभापती देखील होते. म्हणजे त्यांची सुद्धा जबाबदारी होती की हे होते का बघणं, पण त्यांनी सुद्धा ती जबाबदारी उधळून माझ्या माहितीप्रमाणे तिथं जे बाजार समिती म्हणजे सभापती आलते, उपोषण सोडल्यानंतर त्यांनी काही इकडे बघितलंच नाही. जर तसं लक्ष घालून जर इथं अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला असता, हिंमत नव्हती कुठल्या व्यापाराची उधळायचं बेदाना. बरोबर आहे, कारण ज्यावेळी आमदारांच्या बरोबर सभापती आले होते त्यावेळी त्यांची पण जबाबदारी होती की बेदाना सौदा व्यवस्थित होते का नाही बघणं त्यांची जबाबदारी होती. पण त्या दिवशी दिसले का तुम्हाला तिथे सभापती कुठं उधळताना? तिथं काय ते कधीच जात नाही उधळणीला, ते काय संबंधच येत नाही ना त्यांचा. त्यांच्यावर माहिती गेली का असं होतंय? नाही, आता मी त्यांच्या संचालकांना पाठवले सगळं. हे जे सोमवारी उधळण जी झाली त्याचे फोटो व्हिडिओ एका संचालकांना त्यांच्या जवळचं पाठवलं. प्रतिक्रिया काय अधिकृतपणे असं काय नाही की हे चुकीचं आहे, हे मान्य आहे त्यांना सगळ्याला. पण ह्याची अंमलबजावणी बाजार समितीने ठोस पावलं उचलायला पाहिजे. हे करत नाहीत. आता का करत नाहीत किंवा आमदारांचा आदेश का डावलतात हे त्यांनाच माहित आहे. खरं तर आमदारांनी सांगितलं होतं म्हटल्यावर बाजार समितीने देखील ऐकायला पाहिजे होतं. पण बाजार समितीने ऐकायला पाहिजे होतं. बाजार समितीने ती प्रक्रिया करायला पाहिजे होती, व्यापाऱ्यांना सांगायला पाहिजे होती, किंवा व्यापाऱ्यांचे तिथं जाऊन जो सौदा होतोय तिथं जाऊन ती अंमलबजावणी करायला पाहिजे होती. तसं होताना दिसत नाही. एकीकडे बाजार समितीतले लोक म्हणतायत की शेतकरी खूप ह्याच्यावर जगतायत किंवा ह्याच्यावर अर्थव्यवस्था जगत्या, पण ही जे अर्थव्यवस्था जगत असताना ही जी मूळ अर्थव्यवस्था शेतकऱ्याच्या जीवावर जगत्या, तो शेतकरी नेमका आहे का, जगलाय का मेला, हे कधी यांनी बघितलंय का? कधी
नुसतंच म्हणताय शेतकरी जगला पाहिजे. नाही आता आणि इथं चालते. त्यांच्या बाजार समितीच्या पत्रावरच एक वाक्य आहे बघा, हा. शेतकरी सुखी तर जग सुखी. शेतकरी इथला दुःखी आहे आणि हे शेतकऱ्याच्या जीवावर हे सुखी आहेत. आई शारामी लष्करी जीवन जगतात. म्हणजे एकीकडे म्हणतायत की शेतकरी जगला पाहिजे, इथली अर्थव्यवस्था जगली पाहिजे, यासाठी बाजार समिती आहे अशी चालली पाहिजे. दुसरी मात्र शेतकऱ्यांच्या गळ्याला नख लावायचा प्रकार करतायत. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचं फक्त कागदावर घ्यायचं, अंमलबजावणी करायचं नाही. त्यांच्या शेतकऱ्यांचं शोषण करायचं आणि स्वतःचा कसा आपण सुरळीत गाडा स्वतःचा चालवायचा, ह्याच गोष्टी या संचालकांच्याकडे चालल्या. तेवढं तुमचं नक्की उपोषण सोडण्याकरता फक्त हे खटपट हे केली नाटक जातात. केलंय. पण नाही, याच्या अगोदर बी 4-5 आंदोलन झाली, बरं. त्यांना पण असंच पत्र दिलं असतील असं मला वाटतंय. बरोबर आहे. पण आता हे अमोल काळेला पत्र दिले, कागदी घोडे याचा नाचवले. पाठपुरावा करणार ना. कागदी घोडे नसू दे. काय अगदी घोडं नाचवण्याचा पण प्रयत्न आहे. याच्यावर तुमची काय पुढच्या आंदोलनाचे नाही, मी आता सोमवारपर्यंत, येणाऱ्या सोमवारपर्यंत, बरं. 15 ऑगस्ट झाल्यानंतरचं सोमवार आहे, तिथपर्यंत मी बघणार. त्या सोमवारी जर उधळण झालीच, निश्चितपणानं बाजार समिती आमच्याकडनं फुटणार, बरं. 100% फुटणार. काय शेतकऱ्यासाठी मला जेलमध्ये जायला लागलं तर मला काही फरक पडत नाही. मी पहिला गुन्हा घ्यायला तयार आहे. तुमच्या निश्चितपणे. डोक्यात आहे बाजार समिती जो पण सरळ होत नाही तोपर्यंत मी त्याचा पाठपुरावा सोडणार नाही. संचालकांना त्याच्यावर उधळणीवर बंदी आणायला लावणार म्हणजे लावणार, तरच मी बसणार. मी त्यावेळेला बी सांगितलं होतं, आज मी तुमच्या समोरच सांगतो, बाजार समितीत जो वेदना उधळण होत्या आणि जे जाचकाटे आहेत त्या सगळ्या बंद झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. याचा पाठपुरावा तुम्ही करणार निश्चितपणे. तासगाव कवटेमंकाळच्या आमदारांनी हा निर्णय घेतला त्या बैठकीत. त्यांनी तातडीने आदेश केले की बाबा ह्याच्यावर कारवाई करा किंवा अंमलबजावणी करा. त्यांच्या आदेशाचं अगदी म्हणजे ह्या बाजार समितीने आणि व्यापाऱ्यांनी अगदी दुडकावून टाकलं. आमदाराच्या जर शब्दाला किंमत नसेल तर सर्वसामान्य बेदाणा उत्पादक शेतकऱ्याच्या शब्दाला किंमत असेल का इथं? त्याची अवस्था काय असेल? बेकार अवस्था आहे. यांना किंमतच देत, आमदारांनाच देत नाही तर शेतकऱ्यांना काय देणार? नाही देत किंमत. त्याच्यामुळं हे सगळे व्यापारी असे मस्तवाल झाल्यासारखं वागायला लागले सगळे. त्यामुळे शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करणारच. तर हे होते अमोल काळे यांनी सांगितलंय की येणाऱ्या 15 ऑगस्ट नंतर जर हा जो काही प्रकार चालतो हा सुरळीत नाही झाला तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत गप्प नाही बसणार आणि आम्ही आक्रमक पवित्रा घेणार. संकेत पाटील, तासगाव.